तर गाईज गुड आफ्टरनून. आता 12 वाजले आणि आत्ता जस्ट मी आंघोळ करून आलोय आणि आता मी देव पुजतोय. तर गाईस आता 12:30 वाजले आणि आता मी चहा बटर आणि बिस्किट खातोय. तर गाईस आता 1 वाजले आणि आता मी मंदिरात जातोय, मग त्यानंतर टायपिंगच्या क्लासला जाणार. तर गाईस आता 2:30 वाजले आणि आत्ता जस्ट मी क्लासमधून निघालोय आणि आता घरी जातोय. तर गाईस आता मी घरी आलोय आणि आता जेवायला बसलोय. गवारची भाजी आणि चपाती खातोय. तर गाईस आता 4:30 वाजले आणि आता मी थोडा वेळ मोबाईल बघणार आहे. आणि आज पण कॉलेजला सुट्टी होती, ते गव्हर्नमेंटने आज पण हॉलिडे डिक्लेअर केली आहे स्कूल आणि कॉलेजच्या स्टुडंट्सला, कारण की काल खूप पाऊस आलेला. मग आज पण खूप पाऊस येईल म्हणून सुट्टी दिली, पण आज सकाळपासून काय जास्त पाऊस नाही आला. मग आता मी थोडा वेळ मोबाईल बघणार, मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 7:30 वाजले आणि आता मी पाणी भरतोय, मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 8 वाजले आणि आता जस्ट पाणी भरून झाले आणि आता मी ड्रॅगन फ्रूट खातोय, मग त्यानंतर व्हिडिओ एडिट करणार आहे, मग भेटतो तुम्हाला. आता 10 वाजले आणि आता मी जेवायला बसलोय. भेंडीची भाजी आणि चपाती खातोय. तर गाईस आता 10:30 वाजले आणि आत्ता जस्ट माझं जेवण झालंय आणि 9:30 वाजता मला टायपिंगच्या क्लासमधून फोन आलेला. मग सरांनी सांगितलं की उद्या माझी एक्झाम आहे टायपिंगची सकाळी 11:30 वाजता. मग उद्या सकाळी मला लवकर उठावं लागेल, मुलुंडला जायचं आहे, मला तिथे सेंटर लागले. आणि आता मी इंडिया आणि इंग्लंडची क्रिकेट मॅच बघणार आहे. T20 सिरीज चालू आहे, मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 12 वाजायला आले आणि आता मी झोपायला जातोय, मग भेटतो तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.